सांगली महापालिका क्षेत्रात सध्या मे महिन्यात कधी नव्हे एवढा पाऊस झाला आहे। महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मधील शामरावनगर येथील कोल्हापूर रोड, गंगोत्रीनगर, कलिकानगर, रुक्मिणीनगर, लठ्ठे सोसायटी, श्रीराम कॉलनी, जहीर मस्जिद परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्याने अडून राहिलेलं आहे। अजून नियमित पावसाचं आगमन व्हायचं असताना सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 10 ते 15 वर्षापासून शामरावनगर परिसरात समस्या सातत्यानं उद्भवत आहेत, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि यासाठी शामरावनगर परिसरातील भाजपाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते राजू उर्फ प्रमोद नलवडे, अमर पडळकर, शहाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन याबाबत समस्येबाबत नागरिकांच्या वतीनं तसेच भाजप नेत्या स्वातीताई शिंदे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। स्थानिक नागरिकांनी आयुक्तांसमोर समस्यांचा पाढा वाचायला सुरुवात केल्यानंतर आयुक्तांनी स्वतःहून उद्या शामरावनगर भागाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी गुंठेवारी भागात पावसाळी मुरुमाची व्यवस्था करून देऊ असे आश्वासन दिले। आणि यावेळी उदय भडेकर, आनंद देसाई, संदीप लिंगले, संताजी ठोंबरे, वैशाली पडळकर, माधवी दळवे, ज्योती भुते, सुवर्णा कर्नाळे, वर्षा भोसले, समीर मोमीन, लियाकत शेख, आरिफ शेख, सुमी शिंदे आदी नागरिक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 18 शामरावनगर आणि उपनगरातली परिस्थिती आता अतिशय बिकट झालेली आहे। त्या संदर्भात आम्ही आता माननीय आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आणि आयुक्त साहेबांनी पाहणी करायची आम्हाला शब्द दिलेला आहे। येऊन आम्ही सगळं पाहणी करतो आणि त्याच्यावर जरूर योग्य ती कारवाई करूया असा आम्हाला आयुक्त साहेबांनी आता शब्द दिलेला आहे। समस्या शामरावनगर रस्ते सगळे खराब झालेले आहेत, रिकामे जे प्लॉट आहेत त्या प्लॉटमध्ये सगळं पाणी भरलेलं आहे आणि रस्ते खराब होऊन तिथं चिखलमय झालेलं आहे। लहान मुलांना स्कूलला सोडता येत नाही, आणता येत नाही, अशा बऱ्याच समस्या, आरोग्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत। त्यामुळे त्या संदर्भात आम्ही आयुक्त साहेबांना आता भेटलेलो आहे, त्यांनी येऊन पाहणी करायचा शब्द दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचे पदाधिकारी अमर पडळकर, शहाजी भोसले, राजू नलवडे, सुमी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे आमच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शामरावनगरमधील सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी महापालिकेमध्ये आले होते। विशेष करून आज आयुक्तांची भेट घेतली। शामरावनगर हा परिसर अत्यंत दलदलीचा परिसर आहे। अत्यंत म्हणजे जिथं रोड नाही आहेत, गटारी नाही आहेत, स्वच्छता नाही आहेत, असं साम्राज्य त्या ठिकाणी पसरलेलं असताना सर्व नागरिकांमध्ये तीव्र असा नाराजी आहे, रोष आहे। याच अनुषंगाने आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व परिस्थिती सांगितली। तसेच त्या भागामध्ये स्वतः येऊन पाहणी करावी अशी देखील मागणी केली। यावर यांच्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या मागण्या त्यांनी सविस्तर ऐकून घेतलेल्या आहेत। त्या भागामध्ये अनेक असे मोकळे प्लॉट आहेत की जे मोकळे प्लॉट मालकांनी तसेच सोडून दिलेले आहेत। तिथं झाडी झुडपी उगवलेली आहेत, पाणी साचलेलं आहे, अत्यंत डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे। अशा परिस्थितीमधली ती अवस्था अत्यंत वाईट असल्यामुळं अशा खुल्या भूखंडावर सुद्धा कारवाई व्हावी अशी देखील आम्ही मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे त्या परिसरामध्ये राहणारे जे वृद्ध लोक आहेत, व्यक्ती आहेत, नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, जी शाळेला जातात, बाहेर जातात, तर अशा लोकांकरिता येण्यासाठी वाट देखील नाही आहे। तर जिथं जिथं पाणी साठलेलं आहे, जिथं जिथं रस्ता होणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी मुरुम टाकून मिळून तिथला रस्ता सुसज्ज करावा अशी देखील आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे। यावर त्वरित आयुक्त साहेबांनी याला होकार देऊन उद्या संध्याकाळी या भागाची पाहणी करण्याचा आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे नक्की ते त्या ठिकाणी येतील आणि आम्ही त्यांना सर्व परिस्थिती दाखवू आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शामरावनगरमधील ज्या काही प्रश्न असतील, समस्या असतील त्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी ही कटिबद्ध आहे, हे या ठिकाणी मी सांगू इच्छिते।